काही झालं तरी गोष्टी पुढे फक्त वाढतच चालल्यात. आपल्या बाजूने असं काही घडतच नाहीये. खरंच या पारूला खूप हलक्यात नाही घ्यायचा. प्रचंड हुशार मुलगी आहे ही. कसं स्मार्टली तिने या घरात प्रवेश करून फक्त इथे राहण्याचा हक्क नाही मिळवलाय, तर स्वतःच्या बिझनेससाठी नवीन जागा सुद्धा मिळवली. किती व्यवस्थित प्लॅनिंग करून, माझे कॉन्टॅक्ट्स यूज करून मी त्या पारूचा तो बिझनेस बंद पाडला होता. पण पुन्हा एकदा आता सगळे घरातले तिच्या बाजूने उभे राहिलेत. पारूने ना या घरातल्यांवर असं काय ब्लॅक मॅजिक केलंय मला कळत नाहीये. तिने काहीही केलं, कशीही वागली तरी एव्हरी टाइम ही अख्खी किर्लोस्कर फॅमिली तिच्या सपोर्ट मध्ये सज्ज असते. मी त्या पारूचा हा बिझनेस पुन्हा एकदा बंद पाडणार आणि नाही या किर्लोस्करांना पुरून उरले ना तर नाव नाही लावणार. दिशा, काय चाललंय तुझं? काय चाललंय? आधी तू त्या दोघांनाही घरात राहायला घेऊन आलास, मी काहीच नाही म्हणाले. आता तू पारूला सरळ सरळ तिच्या बिझनेस मध्ये मदत करतोयस. मला ना हे अजिबात आवडलेलं नाहीये. तर त्या दोघांनी घरात येणंही मला आवडलेलं नाहीये, पण आता काय करणार? अहिल्या, काय झालं तुला? तू बदललेस असं वाटत नाही का ग? म्हणजे मला तर कधी कधी असं वाटायला लागतं, ज्या अहिल्याशी मी लग्न केलंय ती अहिल्या नाहीच आहे आता. अगं, जे मला दिसतंय ते तुला का दिसत नाहीये? अहिल्या, मला पारूमध्ये भविष्यातली अहिल्या दिसतीये. सेम तुझ्यासारखी आहे ग ती. तीच ताकद, तीच इच्छाशक्ती, सगळं काही तुझ्यासारखं आहे. म्हणजे आत्ता जर का मी तिला जागा दिली नसती ना तर ती थांबली नसती. काही ना काहीतरी मार्ग काढून तिने बिझनेस चालूच ठेवला असता. अहिल्या, विश्वास ठेव, पुढे जाऊन खूप यशस्वी होणार आहे ती. तुला शोभेल अशी सून आहे ती. अहिल्या, ऐक माझं, भविष्यातली अहिल्या आहे ती. नाही शिखा, ती माझ्यासारखी नाहीये. ती माझ्यासारखी कधी होऊच शकत नाही. ती विश्वासघातकी आहे, मी नाही. अगं, ए दिशा, का घेऊन आलीस मला तू इथे? का आलोय आपण? सांगणार, सगळं सांगणार. तुला नेहमी इतके प्रश्न विचारण्याची घाई का असते? अगं, मला कळत नाही ना कधी कधी तुझा काय प्लॅन आहे, तू कधी प्लॅन केलायस, म्हणून फक्त म्हंटल. मला सांग ना, आपण ह्या गोडाऊन मध्ये का आलोय? हे पारूचं किचन आहे. तिचं किचन दाखवायला आणलंय मी. काय काही काय बोलते सगळं? हे पारूचंच काय कोणाचंच नाही किचन असू शकत. किती 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 धूळ आहे इकडे, है ना? आणि सगळं बघ, हे केवढं अस्ताव्यस्त आहे सगळ्या गोष्टीशी. खूप घाण आहे. एक मिनिट, हे सगळं आवराआवरी करायला, साफसफाई करायला नाही ना आलोय आपण इकडे? काय काय सुरू असतं तुझ्या डोक्यात? हे बघ, हे काय? मी तुला म्हणाले होते ना त्यामी की मला तुझी या प्लॅन मध्ये छोटीशी हेल्प लागणार आहे. हीच ती हेल्प. आपण इथे साफसफाई वगैरे नाही करायची आहे. आपण ही पारूची जागा अजून सुंदर बनवायची. तुला कळतंय ना तू काय बोलतेस ते? आपण तिला मदत करायची का? दिशा, तू काय करतेस? काय चाललंय तुझं? म्हणजे आपण त्या मोलकर्णीची, त्या पारूची मदत करायला आलोय का इथे? मला ना नवल वाटतंय तुझं. अगं, तुला कळतंय का, आपण हे जर इकडे सगळं पसरवून लावलं ना तर तर तिला मदत होईल. हे हे गोडाऊन, हे किचन सजवायचंय का तिच्यासाठी? हो, सजवणार. सजवायचंय मला हे सगळं. तू माझ्या टीम मध्येस ना,
हा मग मी सांगते तेवढं कर ना. किती प्रश्न विचारतेस. टाक हे सगळीकडे प्लीज. करते. ग्रीन कलरचं आहे काहीतरी. अच्छा मेहंदी आहे का ही. मेहंदी दिशा. ओके म्हणजे आता या मेहंदीने हे अख्खं गोडाऊन आपण सजवायचंय का. मला ना तुझं नवलच वाटतं दिशा. आपण तिला मदत का करतोय. ठीक आहे तू म्हणतेस तर करते मी. ही दिशा काय मूर्ख आहे. किती छान भिजवली आहे मेहंदी. हाताला लावून घ्यायची ना. जाऊ दे मी लावते. छान रंगेल. हा? हे दिशा ही कसली मेहंदी आहे नेमकी. हा काहीतरी घाणेरडा वास येतोय. ही वेगळी मेहंदी आहे का कुठली काय आहे. मी म्हणाले होते तुला ही मेहंदी आहे. मी काही बोलण्याच्या आधीच तू ठरवलंस की ती मेहंदी आहे आणि लावून घेतलीस हाताला वगैरे सगळीकडे. हा मग नेमकं आहे काय. शेण आहे ते. इतकं नाही कळत आहे तुला. पाहुळट. पारू मी आता बघतेच तू हे किचन कसं सुरू करतेस ते. सावित्री सावित्री काय करतेस तू. ते तू ना तू काम चुकारपणा अजिबात करू नको. हा त्या पारू सारखी वागू नको. मी तुला आत्ताच सांगून ठेवते. दामिनी मॅडम काय झालं म्हणजे आतापर्यंत तरी सगळी कामं व्यवस्थितच केलीत मी. अगं सावित्री भुकेमुळे माझी चिडचिड होते. इतकं बेसिक कळत नाहीये का ग तुला. मला ना खूप जोराची भूक लागली. तू एक काम कर. तू माझ्यासाठी हा साजूक तुपातला मस्त शिरा बनव. आत्ताच्या आत्ता. आत्ता आत्ता शिरा शिरा बनव. पण दामिनी मॅडम आता तर जेवणाची वेळ झाली आहे ना. सगळ्यांना जेवण वाढायचं आणि जेवण पण तयार आहे. लगेच वाढू का तुम्हाला. का तू मला जेवायला वाढणार म्हणून मी जेवायचं. मला शिरा खायचा असं सांगितलं ना मी मग शिराच बनवायचा. तू जास्तीचा शहाणपणा करू नको माझ्या समोर. मी जेवढं सांगते तेवढं निमूटपणे ऐकायचं. बनव शिरा. चल मला भूक लागली खूप. बनव. बरं बरं करते शिरा.